झी 24 तास एक पाऊल पुढे। पुण्याच्या विकास आराखड्यात घर बांधणी संदर्भात कोणत्या तरतुदींचा समावेश आहे त्यावर एक नजर टाकूया। काय आहे पुणे विकास आराखड्यात? मागासवर्गीयांबरोबर सर्वच समाजाच्या गृहनिर्माण संस्थांना 2.5 FSI मिळणार आहे। गृहनिर्माणासाठी आपण तरतुदी पाहतोय। नेमकं पुणे विकास आराखड्यातल्या वेगवेगळ्या ज्या तरतुदी आहेत त्यावर एक नजर। पूरग्रस्तांच्या वसाहतीसाठी 2.5 FSI देण्यात आलाय। खासगी जागेवर म्हाडाच्या साहाय्याने योजनांसाठी 2.5 FSI देण्यात येणार आहे। 500 स्क्वेअर फुटावरील घरांना रीतसर परवानगी मिळणार आहे। पुण्यात ट्रॅफिकची समस्या दिवसेंदिवस वाढते, त्या समस्येवर तोडगा कशा पद्धतीने काढण्यात आलाय बघूया। 321 किलोमीटर रस्त्याचं रुंदीकरण करण्यात आलंय। वाहतुकीसाठीच्या तरतुदी आहेत। पुणे विकास आराखडा ज्याच्याकडे तमाम पुणेकरांचं लक्ष होतं की नव्या पुण्याचं रूपण कसं असेल। 96 किलोमीटरचे नवीन रस्ते बांधण्यात येणार आहेत। पुढील 20 वर्षातील हे धोरण आहेत। मेट्रोचे 6 रूट आहेत। शहराच्या जुन्या हद्दीतील कॅनॉलवर रस्त्यांचं आरक्षण ठेवण्यात आलंय। 18 किलोमीटरचा सायकल ट्रॅकही ठेवण्यात आलाय। आरोग्यासाठीच्या तरतुदी पाहूया। जादा FSI दिलेल्या परंतु गरीब रुग्णांसाठी 10% बेड राखीव न ठेवणाऱ्या खासगी रुग्णालयांना उत्पन्नाच्या 30% रक्कम ही मनपाला द्यावी लागणार। खासगी जागेवर सार्वजनिक स्वच्छतागृह बांधून दिल्यास बांधीव क्षेत्राच्या तिप्पट TDR मिळणार आहे। नवीन गृह प्रकल्पात सायकल ट्रॅक आणि जॉगिंग ट्रॅक बंधनकारक असणार आहे। गृह प्रकल्पात फिटनेस सेंटर केल्यास 2% जादा FSI मिळणार आहे। आरोग्यासाठीच्या तरतुदी आपण पाहतो। झी 24 तास एक पाऊल पुढे।